नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहे। खरं तर नाशिकमधल्या रिंग रोडचा जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। रिंग रोडच्या कामांसाठी जे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे त्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही अशी जी आरोप आहे तो आरोप या शेतकऱ्यांकडून केला जातो। काही ठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जातोय। माझ्यासोबत या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आमदार हिरामण खोसकर आहेत। तर काय नेमकं एकूण परिस्थिती आहे? रिंग रोडचे कामं सुरू आहे, सिंहस्थाचा काळ अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय। विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे आणि एकीकडे शेतकऱ्यांची कुठेतरी शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो। प्रथमतः तर पहिली तर शासनाची फार मोठी चूक आहे। यांनी गेल्या 3-4 वर्ष अगोदरच कुंभमेळ्याची तयारी चालू ठेवावी लागली होती। कुंभमेळ्याची जर 4 वर्ष अगोदर चालू ठेवली असती आणि 2 वर्ष अगोदरपासून जर चालू केली होती, शेतकऱ्याची मानसिकता, शेतकऱ्यांना विचारा आणि त्यांच्या इथं कोणाकोणाचे काय काय नुकसान होते, यांनी डायरेक्ट बळाचा वापर करून या ठिकाणी शेतकरी फार मोठा अन्याय केलेला आहे। आज शेतकरी गेल्या कोरोना काळापासून उरफळलेले आहे। शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि पूर्ण शहरीकरण वाढत चाललेलं आहे। राहिलेली 1-1, 2-2 एकर जमीन त्याच्यामध्ये कुटुंब त्यांचं त्या ठिकाणी सांभाळत आहे आणि अशा परिस्थिती असताना कुठं शेतकऱ्याला विश्वासात न घेता, जरी मी शासनाचा प्रतिनिधी असेल, शासनात सहभागी असेल, पण या लोकांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून आम्ही प्रतिनिधी झालोय आणि जनतेवर शेतकऱ्यावर फार मोठा हा अन्याय चालू आहे। ठीक आहे, तुम्ही लोकांना विश्वासात घ्या, दोन्ही बाजू शेतकऱ्यांना विश्वास घ्या। त्यांची मोठी नुकसान होत असेल तर बाजूला त्याला काहीतरी मार्ग काढा। अचानक या ठिकाणी तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करून आणि शेतकऱ्यावर लाठीमार करता आणि त्या बाबतीमध्ये मी सुद्धा या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। या ठिकाणी शेतकरी राज्य आहे आणि शेतकरी राज्य शेतकरी असेल, शेतकरी कुटुंबातले सगळेच शेतकरी कुटुंबात जो सर्व्हिसला लागला तो शेतकरी कुटुंबातला आहे। मग तो पोलीस डिपार्टमेंट असो, सगळे सर्व्हिसमध्ये असो, शेतकरी कुटुंबातला मुलगा त्या ठिकाणी सर्व्हिसला लागत असतो। त्याच्या कोणावर तरी अन्याय झाला त्याला सुद्धा हे करतो। पण माझी कळकळीची विनंती, जो प्रांत अधिकारी तो पहिला सस्पेंड केला पाहिजे। त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याला असंच कर, याला उचल त्याला उचल, त्याच्यावर दादागिरी त्याच्यावर दादागिरी, त्याची एक हुकुमशाही चालू झालेली आहे। मी सकाळी कलेक्टर साहेबांशी बोललो या संदर्भामध्ये। मी उद्या एसपीला पण माझं पत्र देतो, कलेक्टर साहेबाला देतो आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र देतोय। गृह खाते मुख्यमंत्र्याकडेच आहे आणि मुख्यमंत्री पण ते आहेत दोन्ही, आणि महसूल मंत्र्याला पण देतोय। त्याच्या बाबतीत मार्गच मी महसूल मंत्र्यांनी जेव्हा मिटिंग घेतली त्यावेळी त्यांना एकच सांगितलं का IAS अधिकारी आम्हाला नकोय। माझा मतदारसंघ हा 90% आदिवासी, याला काहीच समजत नाही। हा फक्त कागदावर करतो, निर्णय सुरू करतो। त्यावेळेस कोणी कार्यकर्ता विनंती करा त्याला की पोलीस डिपार्टमेंट त्याला उचला, याला टाका मध्ये, याला गाडी टाका, म्हणजे अशी हुकुमशाही झालेली आहे। याला याची तातडीनं बदली करावी, नाही तर बदली करून आणलीला मी सस्पेंड करावं। यासाठी मी उद्या शासनाला कलेक्टर साहेबाला पत्र देतोय, महसूल मंत्र्याला देतोय, मुख्यमंत्र्याला पण भेटणार आहे की त्या आजीला मारलं, ती मारण्याची पद्धत आहे। शेतकऱ्यांना अगदी त्या ठिकाणी मारझोड झालेली होती, आपण बघितलं। या शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा केली का? त्यांची भेट घेतली? माझा मुलगा जाऊन आला, मी सकाळी जात होतो तर मग आता आपले सरपंच दीपक भाऊला होते म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला म्हणून मी सकाळी एकदा क्रिया होती, 1-2 मी तिकडे गेलो आणि त्यासाठी त्यांची भेट घ्यायला आलो। मी आता PI मॅडमशी बोलतो, उद्या SP साहेब नवीनच जॉईन होतं त्यांच्याशी पण भेट घेणार आहे। जर याच्यामध्ये जर या लोकांना न्याय नाही मिळाला तर आम्ही त्या न्यायाच्या पाठीमागे त्यांच्या मागे उभा राहणार। काही संघटना आंदोलनाचा इशारा देत आहेत, आपण सरकारमध्ये आहेत, आपण नाराजी व्यक्त करताय। मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधणार आहे का? कारण एका बाजूला बघितलं तर रिंग रोडही महत्वाचा आहे आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांना देखील मोबदला। मी विनंती करणार आहे का तुम्ही शेतकऱ्याची मानसिकता तयार करा, त्यांना त्यांच्यापाशी बसा, तुमचं डिपार्टमेंट पाठवा, त्यांना समजून सांगा। कुठेतरी कोणाचा एखादा वर्षापूर्वी एखादा बंगला बांधला असेल तर तो बंगला तुटत असेल त्याला बाजूला हे करा ना। दोन्ही शेतकऱ्याला अन्याय होतो, पण त्यात मार्ग काढला पाहिजे। तुम्ही डायरेक्ट लाठीमार चर्चा करता, त्याच्यामध्ये तुम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं आज काम किती चालू आहे? 30 मीटर घेतलं, किती 100 मीटर। लोकांची रोजीरोटी संपवून टाकली। ज्यांनी गंगापूर धरणात असेल, कशिबी धरणात, गौतमी धरणात, सगळ्या धरणामध्ये जमिनी गेल्या, कोणी 10 गुंठे, कोणी 5 गुंठे, कोणी 20 गुंठे। त्या शेतकरी कुटुंबातल्या लोकांनी रस्त्यावर जमिनी घेतली, त्यांचा व्यवसाय सुरू केला। चहाची टपरी असेल, त्या ठिकाणी किराणा दुकान असेल, हॉटेल व्यवसाय असेल, औषध दुकान असेल,
अख्खा तोडून टाकलं आणि आज रस्ते फक्त 30 मीटर चालू करेल. म्हणजे अशी हुकुमशाही चालू केलेली. माझी शासनाला कळकळीची विनंती आहे का शेतकऱ्याला अडचणीत आणू नका. शेतकरी हा या ठिकाणी शेतकरी राजा आहे. शेतकरी जगेल तर सगळे जगतील, शेतकरी नसेल तर सगळे सपाट होणार आहे. या बाबतीत माझी शासनाला विनंती आहे की शासनाने रिंग रोड काढावा, परंतु शेतकऱ्याला विश्वासात घेऊन काढावा. नक्कीच. खरं तर माझ्यासोबत आमदार हिरामण खोसकर होते. आगामी काळामध्ये जे सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू आहे त्या कामांसाठी महत्वाचा म्हणजे जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडच्या कामांसाठी शेतकऱ्यांकडून विरोध केला जातोय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला जो आहे तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडनं हा बळाचा वापर केला जातो. त्यामुळे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील शासनावर नाराजी व्यक्त करत या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावा अशी मागणी देखील आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.